हॅलो एव्हरीवन, मी पूजा मून परत एकदा श्रीधर तिळवे सरांसोबत गप्पा मारायला आली आहे. तर आजचा माझा प्रश्न आहे सरांना. सर, पहिले तुमच्या कविता ज्या एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार आणि त्यानंतर डिकॅथलॉन इंट्रो यानंतरच्या ज्या कविता आल्या त्या टोटली वेगळ्या होत्या, पूर्णपणे वेगळ्या होत्या. आणि सातत्याने त्यानंतरच्या कवितांमध्ये कोल्हापुराचा संदर्भ असतो किंवा कोल्हापुराची जडणघडण असते सगळी. तर हे असं का झालं आहे, नेमकं या कवितांमध्ये हे सगळं का आलं आहे आणि इतका पद्धतीचा फरक का आहे पहिल्या कवितांपासून दुसऱ्या कवितांमध्ये? डेकॅथलॉन किंवा स्पेशली एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार हे जे संग्रह आहेत ना, हे माझ्या प्रायमरी विद्यार्थी दशेपाशी आहेत ते. आणि ज्या काळात खूप अक्कल असत नाही तुम्हाला, म्हणजे प्रायमरी विद्यार्थी दशेतला तो संग्रह असल्यामुळंच त्याचं नाव एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार असं ठेवायला लागलं होतं. कारण लोक रिॲक्ट कशी होतील ते माहीत नव्हतं. आणि एका विद्यार्थ्याच्या संग्रहाचं करायचं काय, म्हणजे विद्यार्थ्याच्या कविता आहेत, तर मग त्या सगळ्या ह्याच्यातूनच ते आलं नाव. त्याला म्हणजे त्या संग्रहाच्या संदर्भात आवर्जून ज्यांचा उल्लेख करावा लागेल, शिरीष पै होत्या. त्या मला माहीतच नव्हतं की त्यांनी तो ॲक्च्युअली त्याची जोरदार रिकमेंडेशन केली होती. अनेकांना माहीतच असेल की ते आचार्य यात्रेंच्या कन्या आहेत, पण ते त्यांचं क्वालिफिकेशन मानता येत नाही. शिरीष पै या आचार्य यात्रेंच्यापेक्षा पूर्ण वेगळ्या अशा होत्या. आणि हायकूमध्ये असलेलं त्यांचं योगदान तर अतिशय महत्त्वाचं आहे. माझ्या हायकूंच्या ज्या काही हे आहेत, हायकूस मी लिहिले, पण त्याचं खूप आधी रवींद्रनाथ टागोरांच्यापासून शिरीष पैपर्यंत एक परंपराच आहे आपल्याकडे. आणि ते सगळं विद्यार्थी दशेला अत्यंत साजेसं असल्यामुळं ते सगळं त्यात होतं. परंतु माझ्या आयुष्यामध्ये ना, ह्या काळात एक फार मोठा प्रश्न निर्माण झाला होता. एक, पूर्वार्ध त्याचा देशीवादाची आपल्या आयुष्यात भूमिका काय. दोन, आपल्या साहित्यात कोल्हापूर शहराचं करायचं काय. आणि माझ्या मते हे दोन प्रश्न माझ्या आयुष्यातले त्या काळातले टर्निंग पॉईंट आहेत. तो एकच प्रश्न आहे, पण त्याचे दोन भाग आहेत. विशेषतः कोल्हापूर ह्या शहराचं करायचं काय हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं. कारण विद्यार्थी दशा जरी चालू असली माझी या कालखंडात, तरी मी साधारण FY पार करून SY आणि TYला आलो होतो. आणि साहजिकच असं झालं होतं की आता आपण असं काही केलं पाहिजे जे परंपरेपेक्षा वेगळं असलं पाहिजे, ज्या आत्तापर्यंत चालत आलेल्या धारेपेक्षा वेगळं असलं पाहिजे. पण असं काय असू शकतं? आपल्याकडं आपलं काही ऐके नाही. कारण आत्तापर्यंत मी जो सगळा विचार करत होतो ना, तो एक साधक, माझ्यासाठी कविता हे साधन होतं. आणि सगळा विचार हा एका साधकाचा विचार होता. परंतु आता त्या साधकालाही अभिव्यक्तीविषयी प्रश्न पडायला लागले. आणि अभिव्यक्तीविषयी पडणारे प्रश्न अनेक वेगवेगळ्या इझमच्या अंगाने व्हायला लागले. कारण ह्या काळामध्ये सर्वात मोठी घडलेली गोष्ट की एखाद्या गोष्टीचा ध्यास घेण्याचा, वाईट सवय म्हटलं होतं मी तिला, की काहीही असला माझ्या आयुष्यात की मी सगळी हिस्ट्रीच तपासतो. तसं या बाबतीत पण घडलं. म्हणजे झालं असं की पहिल्यांदा सगळा क्लासिसिझम मी आधीच मुळात माझ्या घरच्या परंपरेमुळे माहीतच होता. परंतु आता तो कवी म्हणून सगळा वाचणं हा एक वेगळाच अनुभव होता. अभिनव गुप्त हा काश्मीरी शैवागमचा तत्वज्ञ म्हणून तुम्ही वाचता, तो वेगळी गोष्ट आहे. आणि काश्मीरी शैवागममधला अभिनव गुप्त जो भारताचं नाट्यशास्त्र लिहितो, तो एक काव्य विचारवंत म्हणून वाचणं ही पूर्ण वेगळी गोष्ट आहे. आणि मग वाग्भट असो त्या काळातला, किंवा ध्वनी सिद्धांत स्पेशली, तर तो ध्वनी सिद्धांत असो, शब्दाच्या अनेक वक्रोक्ती असो, सरलोक्ती वगैरे, असं काय काय जे ते जंगल आहे ना भारतीय काव्यशास्त्राचं, त्यात मी
प्रचंड भटकायला चालू केली. त्यातून मग त्यातल्या बौद्ध परंपरा कुठल्या, शैव परंपरा कुठल्या, वैष्णव परंपरा कुठल्या, ब्राह्मण परंपरा कुठल्या, असे खूप माझ्या डोक्यामध्ये लालटेन चमकायला लागले म्हणता येईल. आणि हे लालटेन हळूहळू प्राचीन असल्यामुळे ते लालटेन म्हणतो मी त्यांना. आणि त्याने काही वेगळेच प्रकाश टाकायला सुरुवात केली की आपण कविता हलक्यात घेता कामा नये याची एक जाणीव झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कवितेला चांगला फिनिशिंग टच असायला हवा असं कुठंतरी वाटायला लागलं. अर्थात काही ठिकाणी मी ओबडधोबडपणा स्वीकारला, कारण कोल्हापूर शहराच्या जडणघडणीतला ओबडधोबडपणा, इंग्लिशमध्ये त्याला फार छान शब्द आहे रॉनेस. हा रॉनेस पकडणं माझ्यासाठी खूप आवश्यक होता. त्यामुळं तो रॉनेस फिनिशिंग टच सकट पकडणे असं काहीतरी माझ्या आत होतं. आणि तिसरं म्हणजे आपली स्वायत्तता कशी आता प्रकट करायची असं पण होतं. आणि त्या अंगाने मग तो सगळा क्लासिसिझम माझा वाचून झाला. पण हे सगळं तिथंच थांबत नाही. क्लासिसिझममध्ये जे वाचलेलं वाङ्मय, उदाहरणार्थ आता गाथा सप्तशती आम्ही शैव परंपरेत वाचतो, ते शंकर पार्वतीच्या कथा नेमक्या काय बाबा म्हणून ते वाचतो. पार्वतीला शंकर कथा सांगतोय अशी ती सिच्युएशन आहे गाथा सप्तशती. पण ती धार्मिक किंवा आध्यात्मिक अंगानं बघणं वेगळं आणि त्याचं वाङ्मय म्हणून विचार करणं वेगळं. आणि त्यातून मग एक धाटणी अशी झाली की बाबा हे सगळं पुन्हा एकदा बघितलं पाहिजे. गाथा सप्तशती, कथा सरिस्ता सागर ह्या त्या काळातल्या माझ्या एक आवडत्या कलाकृती आहेत. मग ते पुढं तुम्ही वाढत जाता. आणि मग एकदम एका बाजूला सगळा मराठी कवी सगळेच पालते घालायला चालवत हे होतं माझं. ते आधीच थोडंसं चालू झालं होतं. परंतु आता जगभरातले कवी पालते घालण्याचा एक उद्योग सुरू झालेला होता. आणि माझा त्या काळातले काही अत्यंत वेगळीच अडथळे वाटावेत असे आता मी कवी वाचले होते की म्हणजे W.H. ऑडेन हा मला कर्वीनगर वाचन मंदिरामध्ये उपलब्ध झाला. तर मला ते एकदम वेगळंच प्रकरण वाटलं की असं पण कविता लिहिली जातात. मग विंदा करंदीकर आणि ऑडेन यांच्यात साम्य दिसतात. बाबा काय साम्य आहेत, अशा प्रकारची काही गोष्टी डोक्यात चालू झाल्या. या काळामध्ये मग तिकडचे जे साठोत्तरी कवी आहेत, मुख्य म्हणजे दिलीप चितळेंच्या कृपेनं म्हणा, माझ्या आयुष्यात त्यांचा तो 7 छेद मराठी कवितेला जे आहे ते 7 छेदमधले सगळेच्या सगळे कवी मी वाचले. त्यात चार्ल्स बॉडलेर पण होता. तर असं सगळं तेही चालू झालं एकीकडं माझं वाचन. आणि मला असं वाटायला लागलं की हे सगळं मी वाचतोय, सगळं पचवतोय, सगळं आहे, परंतु याच्या मागं असलेला ॲनालिसिसचा जो प्रोसेस आहे ना तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. म्हणजे रोमॅन्टिसिझम असो, बुद्धिप्रामाण्यवाद असो, त्यानंतर भावप्रामाण्यवाद ज्याला रोमॅन्टिसिझम आपल्याकडे म्हणतात, तो असे वेगळे इझम सगळे करत करत मी मॉडर्न इझमकडे आलो. एक्झिस्टन्शियलिझम, सरियलिझम, रिअलिझम, आर्थोचा क्रुएल्टीचं थिएटर असो, असं सगळं त्या काळात माझं झंगडझुंगा चालू झाला. आणि धामडदिंगा पण चालू झाला की 60च्या तिकडच्या जो लिमिट्स तिथल्या ॲब्सर्ड थिएटरपर्यंत सगळा हा प्रचंड मी त्या काळात आलो, कारण माहोलच तसा बांधला होता. आणि ते सगळी नाटकं ॲब्सर्ड थिएटर तर अख्खं त्या काळात मी वाचलं असेल. मी 7 वाचला. तसा तो आमच्याकडं घोडे नावाचं एक नाटक नंतर सादर झालं होतं. तर असं काय 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 खूप झालं त्या काळामध्ये. आणि मग साहजिकच त्याचा एक प्रभाव येणं अटळ होतं. आणि नेमाडेंनी आणलेल्या देशीवादाचं मला काय पटत नव्हतं. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे माझं तिरवे भांडार म्हणून असलेलं दुकान. आपण ज्या वस्तू विकतोय त्या वस्तूंच्या पैकी बऱ्याच वस्तू या पाश्चात्य आहेत. ते आपल्याला दुकानदारीत माहितीच झाल्यानंतर म्हणजे ब्रश विकताना काय म्हणून सांगणार की इंडियन उत्पादन आहे म्हणून सांगणार, किंवा आम्ही मागवलेली तुरडाळ असेल आणि ती UPची एखादी आलेली असेल तर कसं काय सांगणार आहे मराठी तुरडाळ मी विकतोय बाबा. शेंगदाण्यात आमच्या साईडचे तर शेंगदाणे आम्ही विकायचोच, पण कधी कधी गुजरात साईडमधून पण आम्हाला आयात होऊन जायची. शेंगतेल कोल्हापुरात येशील म्हणतात त्याला.
एशियल तेल आम्ही विकायचो, पण बेळगावातल्या एशियल तेलच्या काही क्वालिटी होत्या त्या साईडनं आलेल्या. आता त्या काय सगळं त्यात खूप जात नाही मी डिटेल्समध्ये. पण या सगळ्यामुळं माझा त्या काळामध्ये संपूर्ण, ज्याला मी वैश्य संस्कृती म्हणतो, कोल्हापुरात जनरली मी नेहमीच म्हणतोय की कोल्हापूर क्षत्रिय संस्कृती आहे, बॉम्बे वैश्य संस्कृती आहे आणि पुणे म्हणजे ब्राह्मण संस्कृती आहे. ते त्या अंगानं मी म्हणतो इथं की जी कोल्हापुरात अत्यंत सेकंडरी असणारी अशी ती वैश्य संस्कृती आहे. तर त्या व्यापारी वर्गाचा जो सगळा भाग आहे तो येत होता. आणि याच वेळेला म्हणजे एक तर गोविंद पानसरे आमच्या गल्लीतच राहत होते, शेजारी आमच्या, आणि चांगले संबंध असल्यामुळं गोविंद पानसरे अधूनमधून दुकानात पण यायचे. तर ते मला नेहमी सांगायचे की तू काय काळजी करू नका, आम्ही कम्युनिस्ट जरी आलो तरी दुकानदार सगळे सेफ ठेवणार आम्ही, कारण आम्हाला पण दुकानदार लागणार. म्हणजे काय, तर ते म्हणायचे की भांडवलदार वेगळा आणि दुकानदार वेगळा, दुकानदारांची व्यवस्था कम्युनिस्ट राजवटींना पण लागणार. धान्य कुठून देणार आम्ही, घरातून देणार काय शेतातून देणार, मध्ये आम्हाला दुकानदार लागणार, शॉप तर लागणारच. त्यामुळे तुझं शॉप आम्ही ताब्यात घेतलं तरी आमच्या कम्युनिस्ट राजवटीत त्याचं नाव तू तिरवे भंडार ठेवलास तरी चालेल, पाहिजे तर तिरवे कम्युनिस्ट कोरस असं काहीतरी ठेव, काय प्रॉब्लेम नाही. तर त्याच्यासारखे प्रामाणिक दुकानदार पाहिजे असं ते म्हणायचे, कारण माझ्या वडिलांचा एक व्यवहार नेहमी प्रामाणिक असायचा. दुसरी गोष्ट म्हणजे अर्थातच आपले सर्वात महान संत तुकाराम महाराज, तर ते वाणी व्यवहार त्याने आपल्या कवितेत सगळा तो आणलाच होता. आणि मराठी कवितेनं नंतर त्यांची का अपेक्षा करावी हे मला काय कळलंच नाही म्हणजे वाणी व्यवहाराची. पण तो सगळा वाणी व्यवहार हा माझ्या त्या तिरवे भांडारमधल्या वावरामुळे संपूर्ण आला. आणि मला असं वाटलं की हे पण व्यक्त केलं पाहिजे. म्हणजे तुकाराम काळात काय होतं दुकानदारी हे तर माहितीच आहे सगळ्यांना, पण आत्ताच्या काळामध्ये दुकानदारीचं काय भानगड चालू आहे. माझ्या स्वतःच्या अत्यंत अनुभव विश्वाचा तो एक मोठा भाग होता. मी सतत दिवसातल्या 24 तासापैकी 8 तासाची झोप पकडली तर 16 तासापैकी किमान 6 तास माझे दुकानात जातच होते. कारण सगळ्या व्यापारी घराण्यात एक परंपरा असते की पोरं शिकले विकले ठीक आहे म्हणजे, पण नाही शिकलं तरी आपली त्यानं दुकानदारी चालवावी. हे माझ्या वडिलांच्यात पण होतंच थोडंसं. त्यामुळं दुकानदारी तरी चालू असं ते होतं. त्याचा एक प्रभाव होता. आता त्या संदर्भात काही देशीवादात नव्हतंच. आता ज्या गोष्टी देशीवादात नाहीत अशा गोष्टी माझ्या आयुष्यात प्रचंड प्रमाणात आहेत. असं काहीतरी झालं होतं. त्या काळामधले माझे रोमॅन्टिक रिलेशन जनरली ते कोल्हापूर बाहेरच्याच मुलींशी असायचे. तर त्यांच्या सगळ्या त्या अदाकाऱ्या असतील तर त्यांचं काय करायचं, कारण देशीवादात त्याचं काहीच नव्हतं आणि त्या प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या गोष्टी होत्या. माझे ग्रुप होते वेगवेगळे, म्हणजे जवळजवळ कोल्हापुरामध्येच माझे 11-12 ग्रुप असतील. म्हणजे ज्योतिषांचा एक ग्रुप वेगळा होता, एक दुकानदारांचा तर असतो, व्यापारी लोकांचा. त्यानंतर एक कवी लोकांचा एक माझा खूप छान ग्रुप होता त्या काळामध्ये. त्यामध्ये निनाद काळे, बाळकृष्ण शिर्के, जयसिंग पाटील, राजकुमार यादव, शरावती इंगोले, श्रीनिवास एकसंबेकर आणि रसिक असलेला पण कविता न करणारा माझा एक अतिशय उत्तम मित्र मिलिंद गुर्जार. अशा एकापेक्षा एक असे ते मित्र होते. त्या मित्रांच्यामुळं सुद्धा माझा सगळा काव्यातला व्यवहार, त्याच्या अंगानं होणाऱ्या चर्चा आणि आम्हाला अधूनमधून का विना मिळणारी गाईडलाईन आणि मुख्य म्हणजे शिवाजी विद्यापीठ. शिवाजी विद्यापीठात या काळात गोमा पवार होते आणि चंद्रशेखर धागेदार आले होते. विशेषतः गोमा पवार हे तर 60-70चे खंदेच होते. त्यामुळे सगळे लोक सिलेबसमध्ये हळूहळू यायला लागले होते. कोसला तर मला वाटते शाळेतच लागली होती कादंबरीचा त्याचा भाग. साहजिकच देशीवादा एस्टॅब्लिशमेंटचा भाग झाला होता. मला एक प्रश्न नेहमी विचारला जातो की एस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय, तर मी नेहमीच या प्रश्नाचं उत्तर एका साध्या वाक्यात देतो. जी व्यक्ती, जो विचार सिलेबसमध्ये आला ती एस्टॅब्लिशमेंट. बरोबर. आणि तो देशीवाद जो एकेकाळी बंडखोर होता तो हळूहळू एस्टॅब्लिशमेंटच्या अंगणात दाखल झाला. आता तर तो घर बळकावून बसलाय कम्प्लीट. म्हणजे आता तर अवघड स्थिती अशी आहे की त्याला बाहेर कसा काढायचा हा प्रश्न आहे. परंतु आता
ती स्थिती होती, पण त्या काळात तेवढी नव्हती. तो फक्त अंगणात होता इस्टॅब्लिशमेंटच्या, आणि हळूहळू ते लेखक सगळे लागले होते. त्यामुळं ही सगळी जी काय स्थिती होती की जो देशीवाद आपल्याला आपल्या अनुभवविश्वाशी काय नातच आपलं जुळत नाही, त्यामुळे माझ्या पुढे हे सगळे प्रश्न निर्माण झाले की माझं जे जग आहे, मी जे जगतोय, माझं जे अनुभवविश्व आहे, हे अनुभवविश्व मी कसं काय प्रकट करणार, आणि प्रकट करायच्या पद्धती मी शोधायला लागलो साहजिकच. मग त्यातूनच रिअलिस्टिक पद्धत, सरिअलिस्टिक पद्धत, हायपर रिअल पद्धत, आध्यात्मिक लोकांच्या गोष्टीशी निगडीत असलेली पद्धत, स्पिरिच्युअल ज्याला म्हणतात, असं काय काय जे होतं ते सगळंच्या सगळं ओतणं काव्यात हे माझ्यासाठी अत्यंत आवश्यक होतं. आणि कोल्हापूर हे शहर, कोल्हापूरचा ग्रामीण भाग जो आहे जिल्ह्याचा, तो माझे काही समकालीन अतिशय उत्कृष्टरित्या करतच होते. उदाहरणार्थ राजन गवस जर घेतली तर राजन गवसांनी त्या काळातल्या कोल्हापुराला अतिशय सुंदर पकडलेलं आहे. म्हणजे एकीकडे शहर माझ्या समोर होतं, परंतु ग्रामीण भागात जे चळवळी चालल्या होत्या, विशेषतः देवदासींची चळवळ असेल समजा, तर ह्या सगळ्या जडणघडणीचं आणि राजन गवसने तो सगळा प्रकारच उत्तम पकडला आहे. त्यातले ग्रामीण भागातले सगळे ताणेबाणे त्याने आणलेले आहेत. तर इकडं हा शहराचा भाग होता ज्यात आम्ही दिलीप धोंडो कुलकर्णी होता आणि मी होतो, सुहास एकसंबेकर होता. तर माझ्या पुढचा खरं मेन प्रश्न कोल्हापूरच्या संदर्भातला होता. मी थोडासा या काळात आयडियॉलॉजीतून सटकलो म्हणायला हरकत नाही. आणि माझ्यासाठी इझम ही आशयाची शैली नव्हती, ती अभिव्यक्तीची शैली होती, हे लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा मी डेकॅथलॉन सरेल म्हणतो तेव्हा माझ्यासाठी ती आशयाच्या अंगानं नाही, माझ्यासाठी ती अभिव्यक्तीची एक पद्धत होती. डेकॅथलॉन रिअल म्हणजे सुद्धा वास्तव आहे, ते वास्तव जसंच्या तसं ओतता आलं पाहिजे. आणि वास्तववादाला मुख्य जे अधिष्ठान आहे श्रमिक, तुम्ही जर का युरोपियन वाङ्मय वाचला असेल तर तुम्हाला लक्षात येईल, बाल्झाक स्पेशली, तर ते श्रमिकांशी निगडीत आहे. गॉर्कीचं वाङ्मय घ्या तुम्ही, तर त्या श्रमिकांच्या विश्वासी पण एक माझं कायमच नातं होतं माझ्या वडिलांच्यामुळं. आणि मी मागं बोलल्यामुळं बसवेश्वरांची एक परंपरा होती घरात. आणि बसवेश्वर, गोविंद पानसर यांच्यासारखे त्या काळातले कम्युनिस्ट नेते जे अत्यंत सहृदय होते, म्हणजे माझ्या आसपास सुदैवानं खूप चांगले कम्युनिस्ट होते. सुहास एकसंबेकर सारखा माझा त्या काळातला, श्रीनिवास एकसंबेकर सारखा मित्र, विशेषतः सुहास हा पक्का मार्क्सवादी होता, पण सुहास हा अत्यंत सहृदय असा आसामी होता. किंवा माझा प्रकाशक जो झाला नंतर तो सतीश पाध्ये, हे सुद्धा अत्यंत सहृदय मार्क्सवादी. उगाच काहीतरी ट्रॅडिशनल आता असावे असं माझ्या बाबतीत, म्हणजे कम्युनिस्टांच्या विरोधात, कम्युनिझमच्या विरोधात आपण असावं पण कम्युनिस्टांच्या विरोधात असू नये असं मी नेहमीच म्हणतो. की ते एक अतिशय उत्तम माणूस असतात, फार क्वचित. म्हणजे कम्युनिस्ट वाईट असा मला तरी आयुष्यात काय भेटलेला नाही, कोणाला भेटला असेल तर मला माहीत नाही. तर असे जे लोक आहेत ना, अशा लोकांच्या सहवासातून मग तो एक डायमेन्शन, ती त्याचा तानाबाना सगळा येत गेला. आणि साहजिकच यातून मला असं वाटतं की माझी म्हणता येईल अशी कविता निर्माण झाली. आणि माझी म्हणता येईल अशी जी कविता आहे ती कविता म्हणजे ही डेकॅथलॉन सिरीज आहे. त्यातला पहिला खंड डेकॅथलॉन हा विद्यार्थी दशेशी संबंधित असल्यामुळे तो तिकडं त्या पद्धतीनं तो छापला आहे. परंतु नंतरचे जे संग्रह आहेत, डेकॅथलॉन रिअल, डेकॅथलॉन ट्रान्स रिअल, डेकॅथलॉन सरियल, डेकॅथलॉन एल्सेट्रा, डेकॅथलॉन वर्ड्स, डेकॅथलॉन लोकल, जो मी आत्मचरित्रातले काल्पनिक क्षणमध्ये वापरला कोल्हापूरच्या, कारण कोल्हापूरच्या खास कविता त्यात आहेत माझ्या, आणि विशेषतः गल्ली माझे खूप आहेत त्यात. त्यामुळं ती अशा एक सगळेच्या सगळ्या त्या डेकॅथलॉनमध्ये संपूर्ण कोल्हापूर आले हे मला मान्यच आहे, मी कधी डिनायच केलेलं नाही. पण ते येण्याचं कारण, त्या जडणघडणीचं कारण जे आहे ते सगळं हे एथॉस आहे. अच्छा, म्हणजे कोल्हापुरात जी काही परिस्थिती होती ती सगळी तुमच्या कवितांमध्ये आपसूक येत गेली. हां, म्हणजे उदाहरणार्थ आता कोल्हापुरात त्या काळात समजा इलेक्शन्स असतील, तर इलेक्शन्समध्ये लहानपणी तर मी खूप जोशातच पार्टिसिपेट करायचो. पण त्यामधला असलेला व्हायलन्स सुद्धा मी आणला. मग नंतर कोल्हापुरात मध्ये असलेल्या मारामारांची संस्कृती
ही सुद्धा माझ्या कवितेत आपसूक आली. त्याचं मोठं कारण म्हणजे कोल्हापूरच्या इलेक्शनच्या अंगानं काही पार्ट आहेत. म्हणजे आता वैयक्तिक पातळीवर सांगायचं तर मी शाळेत जात होतो तेव्हा माझे सोबते होते ते बिपिन लटोरे आणि त्याचा भाऊ हा सुहास लटोरे. तर ते तुम्ही जर का आता कोल्हापुरात झालं तर एकेकाळी फार मोठं प्रस्थ होतं. कशाचं होतं हे सहज समजू शकाल. माझा अत्यंत जाणी दोस्त लहानपणापैकी जे असतात तुमचे सवंगडे असतात त्यातला संजय स्वामी ह्यांचा नंतर माहोल बदलत गेला, कारण हे सगळंच्या सगळं राम फाळके यांच्याशी निगडीत होतं. आता त्या अंगानं येणाऱ्या ज्या कविता आहेत त्या म्हणजे मी ज्यांच्या घरात राहायचो ते वसंत फाळके, ते रामभाऊ फाळकेंचे थोरले बंधू होते आणि वसंत फाळकेंचे दोन्ही चिरंजीव होते. ते माझे जाणी दोस्त होते एकेकाळी, विशेषतः दिलीप फाळके आणि प्रकाश फाळके. पण नंतर ते इतके गेले त्या सगळ्या मारामारीच्या क्षेत्रात आणि इतकंही झालं की त्यांचा आता नाटक खतरनाक दुर्दैवी मृत्यूच झालेला आहे. पण हे सगळे जे माझ्या आसपास माहोल होता तो सगळा सुद्धा कसा होतायचा माझ्या पुढचा प्रश्न होता. कारण माझ्या शाळेसोबती मी म्हटलं तसं बिपिन लटोरे होता आणि श्वास मग खूपच असा काहीतरी दादा टाईप झाला आणि आता तो सज्जन झाला एकदम. किंवा दुसरा जो होता सोबती राजेंद्र मनाळीकर, तर त्याच्या भावाची तर हत्याच झाली. राजेंद्रच्या भावाची झालेली हत्या ही आमच्या आझाद चौकाला हरवून टाकवणारं प्रकरण होतं. तो सगळा माहोल सगळा माझ्या कादंबऱ्यात सुद्धा तो आलेला आहे की ते सगळं इतकं सोपं नाही आहे. त्यातल्या गुंतागुंती प्रचंड आहेत आणि माझ्याकडं प्रॉब्लेम असा होता की माझ्यातली हिंसा मी फेकायला सुरुवात केली हळूहळू. माझी एक कविताचा एक महादेवाला उद्देशून की मी तलवार ठेवतोय आणि ह्या कसा असतो माहिती आहे का, आम्ही त्या काळात तर म्हणायचो म्हणजे आम्हाला म्हणजे विशेषतः मला त्या काळात महात्मा गांधी खूप आवडायचे. याचं कारण असं की ते नामर्दाची हिंसा नव्हती, ती मर्दाची हिंसा होती आणि मर्दाची अहिंसा होती. ह्या हिंसा करायला येत नाही म्हणून दुबळेपणानं अहिंसा स्वीकारणं आणि ताकद आहे, करता येते, जिगरपण आहे तसा, आणि तरीही अहिंसा स्वीकारणं हा एक नेहमीच दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मला असं नेहमी वाटतं की मी केलेला अहिंसेचा स्वीकार हे फार मोठं त्या काळातला आणखी एक टर्निंग पॉईंट होतं आणि त्या नजरेतून मग तो सगळा खेळ बघत जाणं, आपल्या आसपास जास्तीत जास्त लोकांना परावृत्त करणं त्यापासून की मारामाऱ्या करू नकोस बाबा, हे सतत सांगायला लागायचं. हे काय कुठं घेऊन जाणारं नाही, कुठे लीड करून जाणारं नाही. पण दुर्दैवानं सगळ्याच ठिकाणी काय ते आपल्या होऊ शकलं नाही आणि काही घटना अशा घडल्या की संजय स्वामीसारखा अत्यंत सज्जन माणूस, तुम्हाला खरं सांगतो त्याच्या इतका सज्जन माणूस नसेल, इतका सज्जन पोरगा होता. तर बॉल सुद्धा उचलताना अतिशय नेटकेपणानं खेळकरपणानं उचलणारा आमचा सवंगडी होता. आणि कोल्हापूर शहरातल्या संस्कृतीत जे त्या व्यक्तीबाबत झालं असं खूप आहे, म्हणजे की ज्याच्याबद्दल बोलणं अशक्य व्हावं तर ते बोलणार कसं, व्यक्त कशात होणार आहे सगळं. तर माझ्यासाठी मार्ग त्या काळामध्ये कविताच होता, कारण त्यावेळेला हे सगळे हिंसेत नव्हते, परंतु वाट कुठेतरी आक्रमकतेची सुरू झाली आणि आक्रमकतेच्या या वाटेनं आम्ही नेहमीच म्हणतो की रामभाऊ फाळके हे त्या काळामधल्या आझाद चौकातल्या सगळ्या लोकांचे आदर्श होते. अच्छा. आणि एकेकाळी त्यांची केमनशी होणारी मारामारी वगैरे ते आणखीनच वेगळं आहे. तर हा सगळा प्रकार आहे, तो परिसर अख्खा कवितेत होतायचा कसा. आणि आमच्या गल्लीमध्ये एकाच वेळेला तानाबाणा होताच आणि ते माझे अतिशय चांगले मित्र पण होते. बबन सरनोबत आणि छगन सरनोबत असो, ते त्यांचं एक वेगळंच हे होतं. पण नंतर आम्ही सगळ्यांनाच कळून चुकलं होतं की हे सगळं हिंसा कुठंच घेऊन जाणार नाहीत, मारामाऱ्या कुठंच घेऊन जाणार नाहीत, सगळी सुधारत गेली नंतर. परंतु ह्या सगळ्याचा जो काय तिथला तानाबाना होता, म्हणजे मी गॉडफादरला शिव्या घातल्या आयुष्यात कायम, कारण माझा एक अत्यंत चांगला मित्र शकील जमादार हा गॉडफादर वाचून आणि गॉडफादर पिक्चर बघून बिघडला.
अरे तर बाबा. अशा वेळेला तुम्हाला जेव्हा हे कळतं ना, तुम्ही बघितलेलं असतं. हा नंतर पॉलिटिक्समध्ये आता खूप छान काम करायला लागलाय असं कळलं मला. पण मधल्या काळात जेव्हा त्याची माझी गाठभेट झाली होती, त्याचं बोलणंच वेगळं होतं. तर करणार कसं तुम्ही या सगळ्याचं? आणि शकीला माझ्या समोरच राहायचं. म्हणजे आमच्या गल्लीच्या अगदी घराच्या गल्ली जिथून एंड होती तिथं समोरच त्याचं घर होतं. आणि आम्ही खूपच म्हणजे त्यावेळेला तर हे सगळं माहोल त्या काळातला जो सगळा आहे ना, त्या माहोलचं करायचं काय, हा कवी म्हणून असलेला प्रश्न होता मला. आणि तो सगळा मी त्यात ओतलेला आहे. म्हणजे एका बाजूला आशय सांस्कृतिक समूहाचा एक वेगळाच ग्रुप आमचा, दुसऱ्या बाजूला कार्पोरेट चेस क्लबचा एक वेगळाच ग्रुप, ज्योतिषांचा ग्रुप तो काहीतरी वेगळाच, त्यानंतर आध्यात्मिक साधना करणाऱ्या लोकांचा ग्रुप, अजय कोंडेकर वगैरे सारख्या संगीत प्रेमींचा एक वेगळा ग्रुप. अच्छा. असं काहीतरी वेगळं 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 माझ्या आयुष्यात त्या काळात घडत होतं. आणि हे सगळं इतकं गुंतागुंतीचं होतं ना, ते एकमेकात कधी कधी ओव्हरलॅप होत गेलं. आणि हा सगळा कालखंड मग त्या ह्याच्यात मी व्यक्त केलाय. आणि म्हणून तो डेक्यातला नंतर या जे 6-7 संग्रह आहेत त्यात ते सगळं कोल्हापूर झाले. अच्छा. मी जे अनुभवलं ते उमटवलं. अच्छा अच्छा. अशा पद्धतीने तुमचं कोल्हापुराची जी काही परिस्थिती होती त्यावेळची हां, ती येत गेली. त्यानंतर मग तुमचा कोल्हापुराचा जो तुमच्यावर परिणाम होता तो कसा कमी झाला? नाही, कोल्हापूरचा प्रभाव माझ्यावरचा कमी होण्याचं कारण सर्वात मोठं म्हणजे माझ्या मुंबईच्या गमनाची तयारी सुरू झाली. अच्छा. आणि मुख्य म्हणजे कोल्हापुरात मी आणखीन एक गोष्ट केली होती. मी आणि मिलिंद गुर्जर आम्ही दोघांनी क्लासेस काढले होते PSIचे. आणि त्या PSIच्या क्लासेसमधून मग माझ्या घरामधून तर मला IS व्हावं अशी एक हेच होती. एकीकडं प्रॅक्टिस आणि दुसरीकडे कविता असं काहीतरी चालू होतं माझं. आणि तिसरीकडं हे ISची तयारी. त्या काळात माझ्या आयुष्यात एक काळे नावाचे गृहस्थ पण आले होते. ते कट्टर मार्क्सवादी होते. आणि तरी त्यांनी मला काही गोष्टी फिलॉसॉफिकल लेवलला खूप देण्याचा प्रयत्न केला. मार्क्सवादी बनवण्याचा त्यांचा माझा प्रयत्न फसलाच. त्यांनी मला खूप प्रयत्न केले कारण ते कॉम्रेड होते एका अर्थाने. पण त्यांनी मला ॲरिस्टॉटल आणि प्लेटोच्या अशा सगळ्या परंपरेच्या अंगाने आमच्यात सतत डिस्कशन्स व्हायची खूप सुरुवातीला. दुर्दैवाने त्यांचा सगळा खंबा मार्क्सपाशी थांबला होता. तो माझा थांबला नाही कधी. मी मार्क्स नंतर काय झालं, अस्तित्ववाद वगैरे असं करत पुढे सरकत गेलो. आणि त्यांच्या लक्षात पण आलं की हा आता खूप आपल्या पुढे गेला आहे. त्यामुळे ते नंतर रिलेशन उलटं फिरलं. म्हणजे एका अर्थानं मी त्यांचा गुरु झालो आणि ते माझे शिष्य झाले. आणि त्याने ते मोकळेपणानं कबूल पण केलं की ते विचारायचे शंका. नंतर त्यांना मी कविता करतो म्हणून स्वतः पण कविता कराव्याशा वाटायला लागल्या. असं काहीतरी आमच्यात रिलेशन बदललं. तर आम्ही त्यांना पण सामावून घेतलं होतं मेकर्स अकॅडमीत. पण मिलिंद गुर्जर हा त्या मेकर्स अकॅडमीचा करता. मग त्याला PSI क्लासेस आणि हे तर माहोल त्या सगळ्या ह्याच्यात बदललं. त्याच वेळेला आशय सांस्कृतिक समूहाच्या ॲक्टिव्हिटी वाढत जाणं. आणि मी अत्यंत सॉफिस्टिकेटेड कोल्हापुरातल्या अशा जगात आलो ज्याला कोल्हापूर उपरोधानं भटांचं जग असं म्हणतात. तर ते उपयोग त्यातला काढला तरी तो खूप छान माहोल तयार झाला. एक तर कवी म्हणून पण माझी ग्रोथ होती. आणि मुंबईचा एक माझा हेच होता कारण मी ज्या परंपरेत माझ्या साधना चालू होत्या त्याच्यातून निर्माण होणारे काही संघटनात्मक प्रश्न होते. त्या सगळ्यातून मला पण निघायचं होतं. आणि या सगळ्यातून जेव्हा कोल्हापूर माझ्या डोक्यातून 88 पासूनच नाहीसं व्हायला चालू झालं. मला मुंबईचा जसा ध्यास लागला एक लक्षात आलं की मुंबईचा निर्णय माझा 88 साली जवळजवळ पक्काच झाला. अच्छा अच्छा. आणि सुदैवाने मला फेलोशिप मिळाली. आणि मुंबई विद्यापीठात मी ती फेलोशिप ॲडमिट करून घेतली युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनची. अच्छा अच्छा. दिल्लीला इंटरव्ह्यू झाला होता त्याचा. आणि त्या सगळ्या माहोल दिल्ली बघणं असो ह्या असो वेगवेगळ्या शहरांशी असलेल्या भेटी त्या काळातल्या, मग ते सगळं खूप असं एक काहीतरी चांगला सॉफिस्टिकेटेड माहोल तयार झाला. आणि मी कोल्हापूरपासून तुटलो.
अच्छा, ठीक आहे. थँक्यू सो मच सर. इतकं छान. आणि यानंतर मुंबई ऑन झाली. हां तेच, म्हणजे तुमची नाळ तुटली गेली. हा, एका अर्थानं नाळ तुटली आणि हां. बरंचसं एक्सप्लोअर करून संपलं पण होतं एका अर्थानं. अच्छा. कोल्हापुरात एक्सप्लोअर करायला नवीन काय राहिलं नव्हतं. हां. आणि एक नवीन जर्नी सुरू झाली तुमची आणि मुंबईची. माझ्या सुदैवाने नेमकी घटना अशा घडत गेल्या. मला अनेकदा लोक म्हणतात की बरोबर माकडासारखं किंवा मांजरासारखं असतं तुझं, बरोबर ते वर आतं तू. आणि ते नामदेव असावा म्हटलं जायचं माझ्या आयुष्यात. पण ते कोल्हापुरात हे कहावतच आहे, ती म्हणच आहे. अच्छा. की मांजर कुठूनही पडू दे, ते बरोबर पायावर पडतं. तसं ते काहीतरी माझे पॉझिटिव्ह बदल माझ्या समोरच आहे. थँक्यू सो मच सर, आमच्यासोबत इतक्या दिलखुलास गप्पा मारल्या. थँक्यू सो मच. धन्यवाद पूजा मन. तुम्ही चांगले प्रश्न विचारता नेहमी आणि माझं एक्सप्लोरेशन मलाही त्या निमित्तानं बघायला मिळतं. अत्यंत प्रेमानं न कंटाळता हे सगळं ऐकलं तुम्ही, त्याबद्दल धन्यवाद. आणि मी ऑडियन्सला पण सांगतो, तुम्ही प्रेमानं ऐकणार आहात हे सगळं, तर प्रेमानं आता ऐकलंच जर तुम्ही इथं पोचला असाल तर. म्हणून शुक्रिया, मनापासून आभार. थँक्यू सो मच सर. थँक्यू.